नमस्कार पोलीस पाटील बंधू आणि भगिनींनो, आपण बऱ्याच दिवसानंतर आपण ह्या यूट्यूब चॅनलवर आपली भेट होत आहे। राज्यातील पोलीस पाटलांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे ह्याच्यासाठी आपण वारंवार शासनासोबत पत्रव्यवहार करत आहोत। राज्यातील पोलीस पाटलांना आता 15,000 रुपये मानधन मिळतं आहे आणि त्याची पीटी पण कटून राहिलेली आहे। मी शासनाकडे पोलीस पाटलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांना आर्थिक लाभ मिळावा ह्यासाठी ESI आणि EPF त्याचबरोबर सामाजिक सुरक्षेचे फायदे पोलीस पाटलांना मिळायला पाहिजे यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि गृह विभागाचे कक्ष अधिकारी श्री ठाकूर साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे, त्याचप्रमाणे मी ज्या संघटनेच्या, ज्या ट्रेड युनियनच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, ज्या ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर TUCC या युनियनतर्फे देखील राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोलीस पाटलांना ESI आणि EPF त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा फायदे मिळावे ह्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। आता गेल्या 9 तारखेला मुंबई मंत्रालयात राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशजी कदम साहेब यांच्या दालनामध्ये पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये राज्यातील बाकीच्या पोलीस पाटलांचा इतर संघटनेचे देखील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। प्रत्येक संघटनेच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे पोलीस पाटलांच्या मागण्या शासनाच्या समोर मांडल्या। मी माझ्याकडनं, माझ्या संघटनेच्या वतीनं राज्यातील पोलीस पाटलांना ESI आणि EPF त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षितता मिळावी, सध्याच्या वाढत्या काळामध्ये, महागाईच्या काळामध्ये वैद्यकीय खर्च आणि शैक्षणिक खर्च पोलीस पाटलांना उचलावं लागतं। अल्पशा मानधनामध्ये हे खर्च उचलणं फार कठीण झालेलं आहे। ह्यासाठी शासनाने सामाजिक सुरक्षितता लागू करावी। त्यामुळे ही जर योजना लागू केली तर पोलीस पाटलांचं काम देखील वाढेल, त्यांचं मनोधैर्य वाढेल आणि सेवेतील त्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता देखील वाढेल। यासाठी राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या या मागण्याकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे। म्हणून मी ही मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री यांच्याकडे 9 तारखेला ह्या बैठकीमध्ये मांडल्या। आपणास यामुळे अनेक फायदे होऊ शकतात, कारण की बरेच कव्हरेज आपल्याला मिळून जाईल आणि वारंवार ह्याच गोष्टीसाठी आपल्याला मागणी मागावी लागणार नाही आहे, मोर्चे काढावे लागणार नाही आहेत, धरणे आंदोलनं करावे लागणार नाही आहेत। धन्यवाद। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू। नमस्कार।